जर माणसाला मृत्यूची जाणीव झाली तरच परमार्थ साधेल, नाही तर नाही साधणार. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. समर्थाने दासबोधावरती म्हटलं. आणि मृत्यूची तऱ्हा कशी सांगितली आहे बरं का. सरता संचिताचे शेष. संचित म्हणजे ज्या प्रारब्धानं आपण हा देह घेतला, तो देह संचितामधूनच ते प्रारब्ध येतं, तर त्याचं संपलं. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. पाहता न पाहता निमिष जावो लागे. आणि जर ती वेळ आली नसली तर डॉक्टर किती सांगू दे, तो डॉक्टर जाईल आणि हा रोगी जाईल. त्या बालगंधर्वांचं पाहिलं ना, 4 महिने बेशुद्ध अवस्था त्या माणसाची. ज्याने एवढं ऐश्वर्य भोगलं, राजासारखं ऐश्वर्य, काय अवस्था झाली नाही. माझ्या म्हणण्याचं हेतू लक्षात आलं ना. उत्तम मरण यावं. देहाचं काय होणार कोणाला ठेव, तुमच्या स्वाधीन आहे का. कोणचा रोग व्हावा, काय व्हावं, औषध पाणी काय मिळावं, डॉक्टर कोण मिळावं, तुमच्या हातात आहे नाही. मग उत्तम मरण म्हणजे काय, मग अतिशय समाधानाने जावं. किंवा अगदी साध्या भाषेत म्हणायचं, आपण सगळं आनंद आहे, रात्री अंथरुणावर पडलो आणि पाहता पाहता झोप लागून गेली, इतक्या शांतपणे जाणं, याचं नाव परमार्थ.